आमचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री पलूस कडेगाव मतदारसंघाचे भाग्य विधाते माननीय आमदार डॉक्टर विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री विष्णू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे, श्री विष्णू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड नागठाणे, लक्ष्मी विष्णू महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नागठाणे, श्री विष्णू उद्योग समूहातील सर्व संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सल्लागार, सभासद, अधिकारी व कर्मचारी वर्ग। औदुंबरात चिमुकल्यांच्या गराड्यात आमदार बाळासाहेब, बघा काय घडलं। औदुंबर येथे सदानंद साहित्य मंडळ औदुंबर यांच्या वतीनं आयोजित 83वे साहित्य संमेलनाला आमदार डॉक्टर विश्वजित बाळासाहेब कदम यांनी उद्घाटक म्हणून उपस्थिती लावली। संध्याकाळी संमेलनातून परतताना बाळासाहेबांना लहान मुलांनी अचानक घेराव घातला। जणू काही चिमुकली पोरं बाळासाहेबांच्या येण्याची वाटच बघत असावीत आणि बघता बघता या पोरांनी तिळगुळ देत बाळासाहेबांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या। यावेळी बाळासाहेबांनीही मुलांची नाव विचारत मुलांशी हितगुज केल्याचे पाहायला मिळाले। या प्रसंगी बघणाऱ्यांना कार्यकर्त्यांच्या मनात मात्र कालवाकालवी झाली, कारण दरवर्षीच वर्षाचा पहिला सण मकर संक्रांतीला न चुकता पलूस कडेगाव मतदारसंघात घरोघरी तिळगुळ भेट देण्याची बाळासाहेबांची परंपरा। मात्र गेल्या काही महिन्यात 2 दुःखद घटना घडल्या। बंधू हनुमंतराव कदम आणि भगिनी भारतीताई लाड असे 2 मोठे आघात कदम कुटुंबाने सोसले। त्यामुळे यंदा तिळगुळ वाटप उपक्रमास खंड पडला। तरी लोकप्रिय आमदार बाळासाहेबांसाठी औदुंबरच्या बालचमूंनी गराडा घालून तिळगुळ देत शुभेच्छा दिल्या आहेत। साहित्याच्या अंगणातला हा माणुसकीचा सोहळा सध्या संपूर्ण परिसरात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे। नाव सांगा पहिले, नाव सांगा सगळे गोड घ्या, गोड गोड बोला, गोड घ्या, गोड बोला। थांबा, हे तिळगुळ घ्या सगळ्यांना। इधर 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 बा इधर।